नमस्कार मंडळी, आज मी इथे बनवून दाखवणार आहे गुढीपाडवा स्पेशल घाटीहार। तर आज आपण इथे घाटीहार बनवणार आहोत। खूप सिंपल रेसिपी आहे। त्यासाठी इथे मी घेतली आहे 1 वाटी साखर। तर 1 वाटी साखरमध्ये पूर्ण घाटीहार आपण बनवू शकतो। आणि आज आपण जो घाटीहार बनवणार आहोत तो आप्पे पात्रामध्ये बनवणार आहोत। तर त्याच्यासाठी मी इथे 1 वाटी साखर घेतलेली आहे। आपल्याला पाणी इथे 1 वाटी साखरला अर्धी वाटी पाणी लागणार आहे, बघू शकता। तर म्हणजे साखर फक्त साखरेच्या थोडंसं वर पाणी यायला हवं। आता इथे थोडंसं पाणी कमी पडलेलं आहे, तर मी अजून थोडंसं पाणी घालेल। म्हणजे साखरेपेक्षा जास्त पाणी नाही आहे, तर आपल्याला साखरेपेक्षा कमी पाणी घालायचं आहे। कारण साखर जेव्हा वितळेल तेव्हा तिचं पूर्ण लिक्विड फॉर्ममध्ये होईल आणि जास्त पाणी होईल, त्यामुळे आपल्याला पाण्याचं प्रमाण कमी घालायचं आहे। म्हणजे थोडक्यात आपण इथे जो साखरेचा पाक करणार आहोत तो आपल्याला खूप पातळ न करता एकदम घट्ट असा बनवायचा आहे, जेणेकरून आपल्या घाट्या अशा छान बनल्या पाहिजेत। तर आता इथे मी एकदम मीडियम गॅसवरती इथे पॅन ठेवलेला आहे। एक छोटीशी कढई ठेवलेली आहे आणि त्या कढईमध्ये साखर विरघळायला ठेवलेली आहे। तर आपल्याला कंटिन्यू त्याला हलवत राहायचं आहे, जेणेकरून साखर लवकर विरघळली जाईल। तर बघू शकता, तर इथे साखर विरघळत आहे। तर चमच्याने त्याला हलवत राहायचं आहे सारखं। खूप सोपी रेसिपी आहे ही आणि खूप कमी वेळात होते, जास्त वेळ लागत नाही। हार्डली आपल्याला हे बनायला एक 15 ते 20 मिनिटच लागतात, जास्त वेळ लागत नाही। कारण साखर वितळल्यानंतर लगेच आपण त्याला बनवायचं आहे, कारण ह्याला जास्त वेळ ठेवू नाही शकत। कारण पूर्ण साखर वितळल्यानंतर ती परत ते साखर बनू शकते, त्याच्यामुळे आपल्याला पटकन ते बनवून घ्यायचं आहे। तिथे साखर साईडला वितळत आहे आपली, तोपर्यंत आपण आप्पे पात्रेला तूप लावून घ्यायचं आहे। आता आप्पे पात्रेला पूर्ण तूप लावून घ्या, जेणेकरून तो धागा जो आहे तो व्यवस्थित चिटकेल। आणि आपण याच्यामध्ये जे साखरेचं जे लिक्विड बनवणार आहोत किंवा पाक बनवणार आहोत तोही आप्पे पात्र्याला न चिटकता व्यवस्थित तो बाहेर व्यवस्थित त्याला शेप येऊन तो आपल्याला काढता येईल, अशा पद्धतीने ते आपल्याला बनवायचं आहे। सो मी इथे पूर्ण आप्पे पात्र्याला तेल लावून घेतलेलं आहे। साईडचे जेवढे सर्कल आहेत त्याला साधारण इथे 9 सर्कल आहेत। आता याच्यामध्ये हा धागा आपल्याला ठेवायचा आहे आणि धागा व्यवस्थित ठेवायचा आहे, जेणेकरून तो आपल्या घाटींमध्ये पण व्यवस्थित आला पाहिजे, सुटता कामा नये। तर इथे आपल्याला तो तूप लावल्यामुळे तोही इथे खाली चिटकवायचा आहे, बघू शकता। तर अशा पद्धतीने त्याला चिटकवायचं आहे। तर आपण आता घरच्या घरीच घाटी बनवू शकतो, एवढी सिंपल ह्याची रेसिपी आहे। तर तूप लावल्यामुळे काय होतं आहे, ते माझ्या हाताला पण तूप लागल्यामुळे तो धागा रिटर्न हाताला चिटकत आहे। तर बघू शकता इथे मी अशा पद्धतीने जो आहे धागा इथे आप्पे पात्रामध्ये चिटकवलेला आहे। तर आता आपलं जे बॅटर रेडी होणार आहे ते आपल्याला पटकन याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे। आणि दुसरी गोष्ट, तुम्हाला जर कलरफुल हवे असतील तर तुम्ही त्याच बॅटरमध्ये किंवा जे आपण साखरेचा पाक बनवणार आहोत त्याच्यामध्ये आपण कलर मिक्स करून कलरफुल घाट्याही तुम्ही बनवू शकता, बघू शकता। आता इथे आपल्याला ह्या पाकाची गोळी तयार होते की नाही ते पाहायचं आहे। तर आता साखर बऱ्यापैकी विरघळलेली आहे, बघू शकता तुम्ही, पूर्ण साखर विरघळून गेलेली आहे। आणि जर तुम्हाला असं वाटलं की वरती काळा लेयर वगैरे येते, जो फेस येतो तो तुम्ही साईडला काढू शकता चमच्याच्या साहाय्याने। तर इथे मी एका प्लेटमध्ये पाणी घेतलेलं आहे, तर याच्यामध्ये आपण एक थेंब सोडून बघूयात, एक ड्रॉप टाकून बघायचं आहे। जर त्याची छान गोळी तयार झाली तर समजायचं आपला पाक रेडी आहे, जर नाही झाली तर अजून थोडा वेळ ठेवायचा आहे। तर बघू शकता इथे गोळी बनत नाही आहे, म्हणजे आपल्याला अजून थोडा वेळ पाक ठेवून द्यायचा आहे। तर अजून थोडा वेळ आपण ह्याला मीडियम फ्लेमवरती ठेवून देऊयात। खूप जास्त फास्ट करू नका, नाही तर काय होईल की ते पूर्ण पाक असं घट्ट होईल आणि पटकन त्याची साखर बनेल। त्याच्यामुळे तो आपल्याला छान असं घट्ट झाल्यानंतर स्लो करायचा आहे गॅस। आता बघू शकता इथे घट्ट असं झालेलं आहे, म्हणजे आता इथे आपलं पाक रेडी झालेलं आहे। तरी आपण पाण्यात थेंब सोडून बघूयात। आता इथे प्रॉपर अशी गोळी बनत आहे, बघू शकता तुम्ही। तर म्हणजे आपला जो पाक आहे तो रेडी झालेला आहे। तर आता आपण याला आप्पे पात्रामध्ये घालून घेऊयात। तर याला लवकर ह्याच्यात हे करून घ्यायचं आहे, आप्पे पात्रामध्ये घालून घ्यायचं आहे अशा पद्धतीने।
आणि त्यानंतर जेव्हा आपण हे पूर्ण घालून होईल ह्या पात्रामध्ये, तर आपल्याला ह्याला एक 5 मिनटं ठेवायचं आहे. पूर्ण थंड झालं की मग आपल्याला त्याला काढून घ्यायचं आणि ते लगेच सुटतं, कारण आपण ऑलरेडीच खाली तूप लावलेलं आहे, त्यामुळे ते चिटकणार अजिबात नाही. बघू शकता खूप, आणि एकदम व्हाईट झालेले, अजिबात काळपट झालेले नाही आहेत. बघू शकता इझिली निघते, खूप अलगद निघते, कारण खाली तूप लावल्यामुळे ते खाली चिटकलेले नाही आहेत आणि धागा पण व्यवस्थित चिटकलेला आहे. बघू शकता तुम्ही. तर आता आपण एक एक करून पूर्ण जे घाटी आहे ते काढून घेऊयात. तर आमच्याकडे याला घाटी म्हणतात, तुमच्याकडे काय बोलतात तर मला कमेंट करून नक्की सांगा. तर बघू शकता खूप छान असं निघत आहे, अजिबात खाली चिटकलेलं नाही आहे आणि काढतानाही काही प्रॉब्लेम नाही झाला आहे. तुम्ही बघू शकता आपण इझिली त्याला काढू शकतो आहे. तशा पद्धतीने आपला इथे जो गुढीपाडव्यासाठी लागणारा घाटी हार आहे तो एकदम रेडी झालेला आहे. बघू शकता. तर तुम्हाला रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा गाईज. त्याचबरोबर आपल्या चॅनलवर जे कोणी नवीन असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर पण करा. खूप छान छान रेसिपीज तुम्हाला आपल्या चॅनलवरती पाहायला मिळतील. बघू शकता खूप छान अशी इथे घाटी तयार झालेली आहेत. थँक्यू गाईज.